नमस्कार. स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे प्रदोष व्रताची. तर हे प्रदोष म्हणजे नक्की काय किंवा प्रदोषाचे प्रकार किती आणि तो कधीपासून सुरुवात करता येते. तर ज्यांना कोणाला प्रदोष व्रत सुरू करायचे आहे त्यांनी श्रावण महिन्यापासून या प्रदोष व्रताची सुरुवात करून पूर्ण एक वर्षभर हे व्रत करता येते किंवा 11, 21 असेही प्रदोष व्रत करता येते आणि शेवटच्या प्रदोषाला त्याचे उद्यापन करायचे असते. तर प्रदोष म्हणजेच भगवान शिवशंकराचं पूजन. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारं आहे. स्त्री किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकता. तर हे व्रत केल्याने आपले विविध दोष नाहीसे होतात. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताचं महत्त्व असतं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा कधीकधी तिसऱ्या दिवशी वारानुसार किंवा वेगवेगळ्या वारी हे प्रदोष व्रत येते. कधी रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी किंवा शनिवारी अशा पद्धतीने त्या वारांचं विशेष महत्त्व आहे. तर कोणत्या वारी कोणता व्रत आल्याने किंवा प्रदोष आल्याने त्याचं काय फायदे होतात ते आपण पाहूया. रविवारी जर प्रदोष आला आणि त्या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपले शरीर निरोगी राहते, सूर्यासारखं तेज प्राप्त होतं. सोमवारी येणारा प्रदोष हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो. आपल्या जीवनातील पितृदोष जातो, आजारपण येत नाही, आपल्याला दीर्घायुष्य लाभते. मंगळवारी येणारा जो प्रदोष असतो तो भौम प्रदोष असतो. तर हा प्रदोष व्रत किंवा हे प्रदोष व्रत केल्याने आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळते. आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो, ऋणमुक्ती होते, आपल्यावर कर्ज राहत नाही. पार्वती मातेनेही भगवान शंकर हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत उपवास केला होता. त्यामुळे हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. त्यानंतर बुधवारी जर प्रदोष आला आणि हे व्रत केलं तर आपली कार्यसिद्धी होते. गुरुवारी जर प्रदोष व्रत केला तर शत्रुनाश होतो. शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते. शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार याच व्रत पुण्याने झाला होता. तर मंडळी, ही त्या वारी प्रदोष व्रताची महती होती. या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल. श्री सूत ऋषींनी सनकादी ऋषींना असेही सांगितले होते की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळते. हे व्रत अति कल्याणकारी आहे. या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होते. तर हा विधी कसा असतो? प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते. म्हणजेच एकादशी झाल्यानंतर जी त्रयोदशी येते त्या त्रयोदशीला हे व्रत येते. तर हे व्रत करण्यासाठी सूर्यास्ता अगोदरची 45 मिनिटांची व सूर्यास्तानंतरची 45 मिनिटांची वेळ म्हणजेच प्रदोष काळ असतो. या काळामध्ये आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा करायची असते. या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते. या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून उपवास करून व्रत करायचे असते. दिवसभर उपवास करायचा असतो आणि या उपवासामध्ये मिठाचं सेवन करायचं नसतं. रात्री जेव्हा तुम्ही उपवास सोडता तेव्हा मीठ खाल्ले तरी चालते. शिवशंकराची पूजा केल्यानंतर सायंकाळी उपवास सोडायचा असतो. प्रदोष काळामध्ये किंवा सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर 45 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर या पंचामृताने महादेवांना अभिषेक करून 108 बेलपत्र किंवा 108 तांदूळ, 108 मूग व्हायचे असतात. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते, आणि मनोभावे शिवशंकराची पूजा करायची असते. प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकराच्या पिंडीवर नित्यसेवा ग्रंथातील रुद्र किंवा शिवमहिमा स्तोत्र वाचून अभिषेक करायचा असतो. महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितका जप अभिषेक करून तीर्थप्राशन करावे. तसेच यथासांग पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी नित्यसेवा ग्रंथातील शंकराची 108 नावे घेऊन बेलपत्र व्हावी. तर अशा रीतीने हे प्रदोष व्रत करायचे असते. पूजा झाल्यानंतर शिवशंकरांची आरती करायची असते आणि घरी येऊन उपवास सोडायचा असतो. समजा जर मंदिरात तुम्हाला जायला जमले नाही तर तुम्ही घरीही हे प्रदोष व्रत करू शकता. स्वच्छ धुतलेले वस्त्र, पांढरे वस्त्र शक्यतो धारण करायचे आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे. शिवशंकराला पांढऱ्या वस्तू, फुले अर्पण करायची आहेत आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. तर असे तुम्ही पूर्ण एक वर्ष हे व्रत करू शकता आणि शिवशंकरांना प्रसन्न करू शकता. तर ही होती प्रदोष व्रताची खरी
महती तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रदोष व्रत करता हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.